नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सुरुवात केली. तर आज मी उडदाचे पापड बनवणार आहे. फक्त उडदाच्या डाळीचे, मिक्स डाळीचे आपण नंतर बनवू. पहिले उडदाच्या डाळीचे बनवूया. तर घेतले मी आता पीठ मळायला घेतले. बाकीचं थोडंफार काम आवरले, थोडंफार राहिले तर ते नंतर करेन मी आता. तर त्याचं पीठ मळण्यापासून ते पापड बनवण्यापर्यंत कशी कशी प्रोसेस आहे ना, सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. आहे ना आकाश? आकाश घरी आहे. फौजी साहेब गेलेले ड्युटीला 2-3 दिवस. आज येतो म्हणले संध्याकाळी. ते येणार आहेत संध्याकाळी. आणि सागर गेलाय कॉलेजला, राजू गेलाय कामाला आणि आकाश घरी. आकाश पण सकाळी गेला होता. हा, आज त्याला संध्याकाळी क्लास नाही आहे. सकाळी तो 7:30 वाजताच गेला होता. 7 वाजता का? 7:30 वाजता गेलता पेपरला आणि तो 11 वाजता आलाय. घरी कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. तर घर असं एकदम सुनूसन वाटत होतं ना, खूप कसतरी वाटत होतं. तर आकाश आला ना क्लासवरून, त्यानंतर थोडं बरं वाटलं. है ना आकाश? तर हे कार्टून असलं ना, हे कार्टून असलं घरामध्ये तर म्हणजे घर भरल्यासारखं वाटतं, एकटं जरी असलं तरी बरं का. तर ते आकाश म्हणतो माझी शिकायत करते, आकाश असं करतो तसं करतो सांगते. तर तू आहेस तेवढा खोडकर, मग सांगणार नाही तर काय करू, आहे ना? हा, खरंच. तर चला आता पीठ मळते मी. आकाश म्हणतो मी तुला लाटू लागतो. आता त्याला काय एवढं पातळ लागता येणार आहे, पण तरी म्हणला मी लाटू लागतो. तर बोलला तेवढंच लय झालं माझ्यासाठी, आहे की नाही? आता पापड बनवण्यासाठी आपण डाळ आणतो आणि त्या डाळीला आहे ना, तुम्ही बघितलं असेल भरपूर वेळा त्याला अशी पावडर असती. उडदाच्या डाळीला तर हमखास भरपूर पावडर असते अशी, आणि ती पावडर आहे ना काळपट असते बरं का. तर त्या काळपट पावडरमुळं आपले पापडसुद्धा काळपट होतात. त्यामुळं काय करायचं, असं बादलीला किंवा एखाद्या टपाला कपडा बांधायचा आणि त्या कपड्यावरती अशी थोडीशी डाळ आहे ना पुसून घ्यायची. म्हणजे त्या डाळीची पावडर आहे ना त्या कपड्यातून चाळून खाली म्हणजे बादलीमध्ये टपामध्ये पडल्या जाते. तर ती पावडर तुम्हाला मी नंतर दाखवते. आता सगळी डाळ अशी चाळून झाल्यावर तर असं कपड्याने चाळायची डाळ, तर सगळी त्याची धूळ आहे ना पावडर सगळी निघून जाते आणि आपले पापड काळपट होत नाही. किंवा तुम्ही एखाद्या कोरड्या कपड्याने डाळ पुसून घेऊ शकता किंवा ओल्या कपड्यांनी पुसवायची डाळ. आणि ओल्या कपड्यांनी जर डाळ पुसवली ना तर त्याला ऊन द्यायचं असतं कडकडीत आणि मग दळून आणायची. तर आपल्याला एकदम झटपट जर पापड करायचे म्हणलं ना तर असं थोडंसं चाळून घ्यायची कपड्यावरती. तुम्ही बघू शकता दोरी कपडा बांधला होता मी ह्या बादलीला आणि त्याच्यावरती अशी डाळ चाळून घेतली ना, कशी पावडर खाली पडली तुम्ही बघू शकता. अशी काळपट पावडर एकदम. आता मी आधी हात घातला होता ना डाळीमध्ये, तर एक हात माझा किती पांढरा आहे आणि त्यानंतर दुसरा हात मी डाळीमध्ये घालते ना, तुम्ही बघू शकता अजिबात पावडर हाताला लागत नाही. तर त्या कपड्याला सगळी ती पावडर निघून गेली. आता मी उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहे ना, त्यामुळे मी 1.5 किलो डाळ घेतली, ती पुसून घेतली व्यवस्थित, त्याची सगळी धूळ काढून घेतली आणि आता मुलाकडं दळायला दिली. आणि ही उडदाची डाळ आहे ना कालच सागरने गिरणीतून दळून आणली होती. आता मी पाणी घेते. तर 1.5 किलो डाळीसाठी पाणीसुद्धा मोजून घ्यायचं असतं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा असतो ना. तर पाणी व्हायचं जास्त, मसाला घालायचो आपण त्याच्यामध्ये आणि ते पाणी जर कमी लागलं तर मग ते मसाला सगळा वेस्ट जातो. त्यामुळं मी पाणी पण मोजून घेतलंय. तर अर्धा किलो डाळीसाठी पावशेर पाणी लागतं. तर पावशेराचा ग्लास आहे माझा. तर 1.5 किलो डाळीसाठी मी 3 ग्लासभर पाणी घेतलंय. आणि पापड मसाल्याचं जे आयतं पॅकेट मिळतं ना तेच वापरते मी. तर 1.5 किलो डाळीसाठी मी 1.5 मसाल्याचं पॅकेट वापरलंय. तर एक नवीन आणलं आणि एक अर्धं पॅकेट उरलेलं होतं माझ्याकडं पहिलं, ते पण घातलंय मी याच्यामध्ये. 3 ग्लासभर पाण्यामध्ये असं उकळून घ्यायचं आणि एक उकळी आली की थंड होऊन द्यायचं आणि मग पीठ मळायचं. आणि हे पहा, आता आकाश आहे ना पापड्या तळून खातोय. तर ह्या पोराचे आहेत ना असे कुटाने चालू राहतात बरं का. आणि त्याला एकाच कलरचे शर्ट आवडते, एकाच कलरचे 2-3 शर्ट घेऊन येतो आणि तेच घालत बसतो. है ना? तर आकाशचा कारनामा चालू झाला बघा हा. तर त्यांनी जे आपण पापड बनवले होते ना, बटाटा पापड, तांदळाचे खिच्चे, त्यानंतर चकल्या, चिप्स सगळं थोडं थोडं घेतलंय आणि आता हे तळून खातोय तो. तर असं बनवून ठेवलं ना, मुलांना तळून द्यायची पण गरज पडत नाही. त्यांना खाऊ वाटलं की ते असं तेल गरम करतात आणि स्वतः तळून घेतात, खातात. तर आता हे आपलं थंड होतंय, हे बघा. तोपर्यंत बाकीचं आवरून घेते मी आणि याचं काम चालू आहे असं. तर हे पा खाली डब्यांच्यात भरभरू ठेवलंय ना, असे डबे उचकीत बसलाय.
व्यवस्थित ठेवायचं, राडा नको करून ठेव. अरे ती कढई जळाली आता, एवढी पिवळी झालेली कढई ती कोणी काढायची, मी तुला घासायला लावीन बरं का. हे बघा सगळी कढई जाळून दिली. ते बघ किती तेल तापलंय. गॅस कमी नाही करता येत का? कमीच आहे. आता ते स्टीलची कढई एवढी पिवळी झाल्यावर ती किती रडावं लागन बरं, सांग बरं तू. सगळ्या पापड्या पिवळ्या केल्यात. इकडं मी करते, लई अडावणी करते पोरग. आता मी आताच आवरलं होतं सगळं आणि हे पा एवढा राडा करून ठेवला बरं काय पोराने. आता ते फरसांचं ते पॅकेट पलीकडे घेतलंय, ते तर तिथं तसंच ठेवलंय. कढई अशी आहे ना, ती स्टीलची कढई आहे, तापली का ती पटकन थंड होत नाही, खूप जाड आहे ती. गॅस कमीच ठेव. तर पाण्यामध्ये आपण पापड मसाल्याचं पॅकेट टाकून उकळून ठेवलं होतं ना, ते थंड झालं आहे आता. तर म्हटलं आता पीठ मळून घ्यावा. पीठ मळलं की मग आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण ते थोडं थोडं लाटत राहतो. तर उडदाची डाळ दळायला देताना आहे ना, ती व्यवस्थित नेसली होती मी, पुसली होती आणि मग दळायला दिली होती. पण गिरणीमध्ये काय ना, भरपूर प्रकारचे दळणं दळले जातात ना, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंफार का होईना घास राहतो गिरणीमध्ये आणि ते आपल्या डाळीमध्ये मिक्स झालं जातं. त्यामुळं आपण हे पीठ दळून आणलं ना घरी, तर बारीक चाळणीने व्यवस्थित ते चाळून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काही असं गेलं असलं ना धान्य दुसरं तर मिक्स झालेलं, तर ते निघून जातं. मग आता उडदाच्या डाळीचं पीठ आहे ना, मी सोजीची चाळण असते ना एकदम बारीक छिद्रांची पहा, तर त्या चाळणीने मी चाळून घेतलंय. तर चाळणीमध्ये असं थोडं थोडं खराब राहिलं होतं. जे हरभऱ्याची डाळ वगैरे कोणी दळली असतं ना, तर त्याचे टरपले राहिलेले होते खाली, तर ते टरपले वगैरे आपल्या पिठामध्ये मिक्स झाले होते. सगळं मी चाळून घेतलं. त्यानंतर आता ही थोडीशी पिठी मी साईडला ठेवते, कारण आपल्याला पापड लाटायचेत ना, पापड लाटायला थोडी थोडी असं कोरडं पीठ वापरूनच आपण पापड लाटायचे. तेल लावून अजिबात लाटायचे नाही. तेल लावून जर आपण पापड लाटले ना, आपले पापड पटकन खराब होतात. तर आता हे आपण पापड मसाला टाकून पाणी उकळलेलं आहे ना, ते एकदम थंड झालं आहे आणि आता ह्या पिठामध्ये अगदी थोडं थोडं घालत आपण ते इतकं घट्ट पीठ मळायचं ना, की ते आपल्याला व्यवस्थित मळतासुद्धा आलं नाही पाहिजे. असं व्यवस्थित एकदम घट्ट पीठ मळावं लागतं आणि ते थोडंसं मुरलं ना 2-3 तासभर, नंतर ते पीठ असं एकदम सॉफ्ट झालं जातं. त्यामुळं मळतानाच आपण एकदम घट्ट मळायचं, म्हणजे पापड छान होतात, लाटता पण येतात व्यवस्थित आपल्याला आणि पापड जास्त दिवस टिकत आहेत. मग आणि पीठ जर पातळ झालं तर पापड आपले लवकर खराब होण्याची शक्यता असते, बुरशी पकडतात. त्यामुळे जेवढं घट्ट पीठ मळता येईल ना तेवढं घट्ट मळायचं. जेवढे उन्हाळी वाळवण करतो ना आपण, त्याच्यामध्ये मला हे पापडच खूप अवघड वाटतात, कारण पीठ मळायलाच पार नाकी नऊ येते. तितकं निवार पीठ मळायचं, ते कुटायचं आणि ते लाटायचं पण पार कंबर कामातून जातं. आता पहा बुलेटचा आवाज आला ना, मी बाहेर आले तर फौजी साहेब आले. कॅमेरा पण झालाय 2 लाखाची ना, 2-3 तास लागत. खोटं बोलते. फौज मध्ये होते ना, तरी पण तुम्ही कधी खरं बोललेच नाही. पण नगर मध्ये येऊन पोचायचे जम्बूवरून आणि मग मला म्हणायचे की मी आलोय म्हणून, नाही तर डायरेक्ट घरी सरप्राईज. तर मंडळी हे पहा असंच आहे फौजी साहेबांचं. सकाळी फोन केला, मला म्हटले मला संध्याकाळ होईल यायला, लगेच आले. पण द्राक्ष का शांतो चल. हा का द्राक्ष धुवून द्यावं लागते ती फ्रेश व्हा. तर तेल घालते थोडंसं, जास्त तेल पण नाही घालायचं आपल्याला, नाहीतर मग काय होतं पापडाचा खौट वास येतो. हा तर मांडी घालू काय मळता ये ना, ते आता कारण असं निबार मळावं लागते ना, त्याला जोरच लागा ना. त्यामुळे 2 पाया बसले आता आणि मस्त त्याला मळून घेते. असं हे पा काय केलं दाबत नाही ते नंतर नरम पडतं ना, त्यामुळे आधी मळतानाच आपल्याला निबार मळून घ्यावं लागतं. तर फौजी साहेबांना सिद्धटेकमध्ये ड्युटी लागलेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणलेल्या आहेत तिथं ना, तर तिथंच बंदोबस्त लागलाय त्यांना 8-10 दिवस. तर 8-10 दिवस त्यांना तिकडे ड्युटी लागलेली. 3 दिवस झाले त्यांना गेलेलं, आज आलेत ते. मला म्हणले की मला संध्याकाळ होईल यायला आणि फोन करून सांगितलं. थोड्याच वेळात लगेच 15-20 मिनिटात तर ते आले पण लगेच घरी. तर असं खोटं बोलतात. त्यांना फौजमध्ये होते ना, तरी पण असं खोटं बोलायची सवय. म्हणजे तसं नाही खोटं बोलत, पण असं यायचं म्हटलं त्यांना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. ते म्हणजे जम्बूवरून कुठून पण असं निघले ना, तिकून सांगतच नव्हते मी निघलोय काय. तर म्हणायची बाहेर चाललोय, रेंज वगैरे नाही आहे, फोन होणार नाही 1-2 दिवस, आणि डायरेक्ट नगरमध्ये आल्यावर किंवा घरी आल्यावर डायरेक्ट सरप्राईज द्यायची. तर असं त्यांना असं सरप्राईज द्यायचं खूप आवडतं. तर 3 दिवस झाले त्यांना गेलेलं. म्हणले असं वाटतंय की खूप दिवस झालंय मी बाहेर गेलेलो, त्याच्यामुळे आलेत ते. त्यांना 10 दिवसाची ड्युटी, पण असं आलटून पलटून करतात ते.
तर आता आलेत ना म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचं जाईन मी पुन्हा ड्युटीवर आता. तर सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती आहे ना, तर त्या मंदिरामध्येच रात्रीचं ते झोपायला येतं आणि दिवसभर मग तिथं बंदोबस्त करतात. त्या पादुकांचा सोहळा आहे ना तिथं. तर त्यांना असं ड्युटीला गेले ना कधी-कधी छान मस्त देवाचं दर्शन होतं आणि देवाची सेवा पण घडते त्यांच्या हातून असं आहे. तर त्यांची ड्युटी आहे तिकडं. तिकडला व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर करेन. आता गेले ना ते, नेक्स्ट टाईम त्यांना म्हटलं मस्त एक व्हिडिओ शूट घ्या तुम्ही गणपती बाप्पांचा पण आणि ते झाल्या पादुकांचा सोहळ्याचा पण. तर तो व्हिडिओ पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आता त्यांना शूट घ्यायला जमलंच नाही कारण नवीनच सप्ताह उभं राहिला आहे ना, इतकी घाई गडबड गोंधळ आहे ना तिथं म्हणले खूप गर्दी होती. तर निवांत शूट घेऊन म्हणले नेक्स्ट टाईम मी व्हिडिओ घेऊन येईन किंवा तुला पाठवेन म्हणले. तर पीठ मळून मी 1-2 तासभर डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. छान ते सॉफ्ट झालंय जरा आणि थोडंसं कुटून झाल्यानंतर त्याच्यामधला पण मी थोडासा गोळा बाजूला घेतलाय आता आणि त्याला पुन्हा कुटून असं मळून घेते. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालंय पीठ. असं जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मीडियम झालंय. तर असंच पीठ लागतं आपल्याला. जास्त पातळ अजिबात करायचं नाही पीठ, नाही तर मग आपले पापड जास्त दिवस टिकत नाही, बुरशी पकडतात. तर त्याच्यामधला थोडासा गोळा काढलाय मी, सॉफ्ट केलाय. आता तेवढेच मी त्याचे उंडे करते आणि लाटायला बसते. तर पीठ मळून मी डब्यामध्ये मुरायला ठेवलं होतं 1-2 तासभर आणि फौजी साहेबांबरोबर थोडासा टाईम स्पेंड केला मी कारण 2-3 दिवस झाले ते बाहेर गेलेले. तर मस्त आम्ही गप्पा गोष्टी मारल्या. त्यानंतर त्यांना जेवायला दिलं, ते जेवलेत आणि आता आराम करते. त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा, मी तोपर्यंत आता पापड लाटते. तर मी बसले आता पापड लाटायला. तर याला ना मी पीठ मळताना फक्त 1 चमचाभर तेल वापरले. अजिबात जास्त अजिबात जास्त तेल वापरायचं नाही, नाहीतर मग आपल्या पापडांचा खवट वास येतो. आणि पापड लाटायला पण मी थोडंसं पीठ साईडला ठेवलंय ना डाळीचं, तर तेच पीठ लावून मी पापड लाटणार आहेत. काही तेल लावून पापड लाटतात ना, तर ते पटकन खराब होतात पापड. तर हे असा मीडियम साईजचा मी उंडा बनवते आणि उंडे पण बनवून आपण डब्यामध्ये ठेवायचे, असे वरती नाही ठेवायचे. अजिबात पिठाला हवा नाही लागली पाहिजे, नाहीतर मग पापड आपले असे खरपजल्यासारखे होतात. आणि पापड लाटायला आहे ना असं लाईनचं शिराचं लाटणं म्हणतात त्याला, तर ते वापरायचं. म्हणजे पापड सपासप असे लांबल्या जातात, पटकन मोठा पापड होतो. नाहीतर मग मऊ जर आपण एकदम सॉफ्ट लाटणं जर वापरलं ना, ते पटकन असे पापड लांबल्या जात नाही. तर तुम्ही बघू शकता अजिबात असा चिपकत नाही, काहीच नाही. थोडीशी पिठी म्हणजे डाळीचं पीठ लावलं ना त्याला, कोरडी पिठी, तर पापड असा चिपकत नाही खाली आणि पटापट असा लाटला जातो. एकदम पातळ मी पापड लाटून घेते आता. एकदम भारी पापड होतात. जसे विकत मिळतात ना लिज्जत पापड, अगदी तसाच पापड झाला जातो. आणि हे आता मी लाटून तिथंच थोडासा कपडा टाकलाय आणि सुकायला ठेवते पापड. हे पहा. जास्त पिठी पण नाही वापरत मी, तरी पण असं चिपकलं जात नाही. खाली एकदम अलगद निघला जातोय पापड. एकदम पातळ एकसारखा पापड लाटला जातोय. झाला का नाही लिज्जत पापड सारखा? एकदम खतरनाक. आणि बघितलं का फौजी साहेब मला कसे हरभऱ्यात झाडावर चढून देतात, म्हणतात की खतरनाक पापड झालाय. तर आता मी एकदम पटपट मस्त पापड लाटून घेते आणि इथं पांढऱ्या कपड्यावरती सुकायला ठेवते. तर पापड आहेत ना एकदम फुल फॅन खाली पण नाही सुकवायचे, नाही तर मग ते हवेने पटकन असे वाकडे झाले जातात आणि ते परत सरळ होत पण नाही. सरळ करायला गेले ना ते म्हणजे तुटले जातात. तर थोडेसे असे वाकडे व्हायला लागले ना पापड, लगेच पलटी मारायची त्याला आणि दोन्ही साईडकडून थोडेसे सुकले की लगेच मग ते एका वेळी टाकीच राहायचे. नाहीतर मग ते तसे जर ठेवले तर ते सगळे वाकडे वाकडे होत जातात. आणि आदल्या दिवशी म्हणजे आता मी पापड करते ना, तर थोडे सुकवायचे फॅन खाली व्यवस्थित दोन्ही बाजूकडून सुकले की त्याला म्हणजे एका वेळी टाकून ठेवून द्यायचे डब्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन दाखवायचं, कवळं ऊन दाखवायचं त्यांना 15-20 मिनिटाचं, नाहीतर मग अर्ध्या तासाचं, जसं ऊन असेल तसं. तर तेव्हा पण थोडेसे असे पलटी मारत राहायचे, उन्हाला थोडेसे सुकवूनच मगच आपण ते भरून ठेवायचे. नाहीतर मग तसेच जर ठेवले तर मग त्याला बुरशी लागती. तर त्यामुळं मी असं एकदम घट्ट पीठ मळलंय बुरशी लागू नये त्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता पापड अजिबात खाली चिपकले जात नाही, काहीच नाही. मी जास्त पिठीला पण नाही लावत, त्यामुळे तो पोळपाटाचा लगेच निघतोय पापड. आणि पोळपाट माझा कसा आहे ग्रॅनाईटचा आहे. मी पहिलं रॉसिंगमध्ये राहायचे ना, तिथं घराचं काम केलं होतं ना, तर तेव्हा ते ग्रॅनाईट उरलं होतं ना, तर त्याचं मी असं तेव्हा फरचीवाल्या भैयाकडून गोल गोल गरीत मस्त मोठा असा पोळपाट तयार करून घेतला होता. तर त्याच्यावरच मी चपात्या वगैरे लाटत असते. एकदम सपासप एकसारख्या चपात्या लाटता येतात आणि पापड पण एकसारखे तुम्ही बघू शकता किती भारी होतात. आपण विकत घेतो ना लिज्जत पापड, अगदी तसाच झाला. एकदम मोठा पापड करत असते मी, असं चेंगट खेळत नाही बसत.
माझी भाकरी पण खूप मोठी असते, चपाती पण खूप मोठी असते बरं का, गावच्यासारखी एकदम छोट्या छोट्या मी करत नाही बसत. तर माझं पापड पण किती मोठं आहे तुम्ही बघू शकता, एकच खान गप बसा. तर पापड्या वगैरे करू लागतात बरं का मुलं, पण असे आपले उडदाचे पापड काही जमणार आहेत का मुलांना? त्यांना काय अशी व्यवस्थित आपल्यासारखे लाटता येणार नाही येतं, त्यामुळं मला एकटीलाच लाटावं लागतात आता हे. तर हे पापडाचं काम आहे ना इतकं चेंगट आहे ना, एकदाच काही होत नाही हे. पीठ मळून ठेवलं ना, जसा वेळ मिळेल तसं मी लाटत बसते. आता थोडीशी लाटते, त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करते. संध्याकाळचा स्वयंपाक जेवणं खावणं झाले की मग पुन्हा थोडंसं लाटत बसन. तर असं मी थोडे थोडे करून लाटते. एकदम सारखं बसून जर लाटायचं म्हणलं ना, माझं कंबर खूप दुखतं. त्यामुळं मी असं म्हणजे थांबून थांबूनच लाटते. आणि तुम्ही बघू शकता इतका छान पापड लाटला जातोय ना, असं पीठ एकदम घट्ट मळल्यामुळं. आणि सुकतात पण पटकन असं पीठ छान असल्यावर. आणि एक सांगायचं तर राहूनच गेलं, मी 3 ग्लासभर पाणी उकळलं होतं ना पीठ मळण्यासाठी. तर 1.5 किलो पिठासाठी मी 1.5 किलो डाळीसाठी मी पीठ मळायला 3 ग्लासभर पाणी घेतलं होतं. तर 1 ग्लास माझा पावशेरचा आहे. तर 3 ग्लासभर पाणी ॲक्युरेट लागलं होतं, जास्त नाही कमी नाही झालं, एकदम परफेक्ट झालं. तर तेवढ्या ह्याच्यात मी पीठ मळलं होतं आणि पापड किती छान आहे ते तुम्ही बघू शकता. तर आता मी हळूहळू हे सगळे पापड लाटून घेईन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.